ब्लॉग म्हणून मनापासून स्वागत करते. कसे आहात तुम्ही सर्वजण? मी आशा करते की तुम्ही सर्वजण मस्त आणि मिळत असाल. तर आज आहे 11 तारीख आणि मी आज आता दिवाळीचे फराळ चालू करण्यासाठी म्हणलं एकदम जर 2-4 दिवस आधी केलं तर माझ्याच्याने काय होणार नाही, कारण हर्षू वगैरे बारका आहे त्याच्यामुळं आणि इशूचं स्कूल वगैरे चालू आहे, त्याच्यामुळं म्हणलं आत्तापासून एक एक पदार्थ केला म्हणजे तयार होईल. तर काल चकलीची भाजणी करून ठेवलेली आहे मी, ज्यावेळेस करेल त्यावेळेस दाखवेनच तुम्हाला. आणि करंजीसाठीचं सारणासाठी आहे ना खोबरं वगैरे खिसून ठेवले मी. आज संध्याकाळी सारण पण तयार करून ठेवेल. आणि आता आहे ना रव्याचे लाडू करणार आहे मी. तर रव्याचे लाडू करण्यासाठी त्यांनी 1 किलो रवा घेतलेला आहे, तर तो आता भाजून घ्यायचा आहे मला. तर रवा भाजून घेते. तर दिवाळीच्या फराळाची सुरुवात तर आहे तर ती गोडाच्या पदार्थापासूनच करते मी. तुम्ही पण केली का सुरुवात? नक्की कमेंट करून सांगा मला. चला तर मग आता रवा भाजून घेते तुपामध्ये. भाजण्यासाठी जाड तळाची जी कढई आहे ना तीच घेतलेली आहे मी. तूप टाकून घेतले, आता रवा टाकून घेते त्यामध्ये. तर रवा आहे ना भाजून घेते मी चांगला. बारीक गॅसवरती भाजून घ्यायचा आहे आपल्याला. आणि रवा ह्याच्यासाठी मी एकदम बारीक जो असतो रवा तर तो वापरलेला आहे, कारण आपण आहे ना पाकातले लाडू करणार नाही आहे, असे करणार आहे. त्याच्यामुळं मग जसं असं करकर लागायला नको. आपण रवा असं बारीक वापरला ना तर नंतर मिक्सरमधून जरी काढला तरी मग असं पेढ्यासारखा म्हणजे लाडू लागतो खाताना. तर ते भाजून घेते रवा. आणि रवा भाजल्यानंतर मग पुढची प्रोसिजर दाखवते तुम्हाला. तिकडे साखर पण आपल्याला आता 1 किलो रव्यासाठी 800 ग्रॅम साखर घ्यायची. तर मोजून ना 800 ग्रॅम पिठी साखर घेतलेली आहे मी. त्यामध्ये आता इकडच्या साईडला बारीक केली ती वेलची पूड, ती पण ह्याच्यात टाकून घेते. आणि इकडं गॅसवरती आपली जी म्हणजे रवा जो आहे तर तो आता भाजतच आलेला आहे. आणखीन थोड्या वेळ 5-10 मिनटं भाजते. मग साखर आहे ना मिक्स करून घ्यायची. तर आता साखरेमध्ये वेलची पूड टाकून घेते. तर रवा आहे ना असं छान असं भाजलेला आहे. आणि त्याच्यामध्ये पिठी साखर घालते आणि गॅस बंद करून टाकायचं. मग साखर मिक्स केली. आता ह्याला आहे ना गरम आहे तोपर्यंत आहे ना अर्धा तास झाकून ठेवायचं आहे. आणि त्याच्यानंतर मग आता हे पिस्ते जे आहेत ते कट करून घेते बारीक मी ह्याच्यात वरतून टाकण्यासाठी. तर आता हे रवा आहे ना अर्धा तास झालेला आहे. आणि हे तूप घ्यायचं आहे. तूप वितळवलं आहे मी. तूप ह्याच्यामध्ये घालून आहे ना मिक्सरमध्ये थोडं बारीक करून घ्यायचं आहे. आता थोडासा रवा घालते, त्यात थोडंसं तूप टाकायचं आणि बारीक करून घेते. तर एक बॅच काढलेली आहे मी. जस्ट मिक्सरमध्ये गरा घ्यायचा आणि थोडंसं तूप घालायचं, मिक्सरला काढून घ्यायचं. तर रवा आता मिक्सरमधून काढून घेतलेला आहे. त्यामध्ये ना थोडेसे पिस्ता जो आहे तो कट केलेला टाकून घेते आणि छान मिक्स करून लाडू बांधून घ्यायचे. आता मिक्स करून घेते आणि लाडू बांधून घेते. नंतर दाखवते तुम्हाला. बघा एवढे असे ना लाडू तयार झालेले आहेत आपल्या रव्याचे. व्हिडिओ आवडला तर एक लाईक नक्की करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग भेटूया अशाच नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत बाय बाय.